टू माय यूट्यूब चैनल। तो आज सभी को सुबह सुबह नमस्ते। तो आज हम जाने वाले हैं हमारे कुल देवी को, वो भी इस गांव की देवी को। और उधर बहुत मजा आती है हमको, उधर देवी रहती है और हम उसकी पूजा। पर हमारी देवी तो राजस्थान की शाकंभरी माता है, देवी है, पर उसका अवतार यस गांव में है, इसलिए हम अभी यस गांव में जाएंगे क्योंकि एक ही दिन में राजस्थान में जाने को बहुत टाइम लगता है। तो अभी हम दिवाली की छुट्टी में जाने वाले हैं राजस्थान। चलो अब हम यस गांव को जाते हैं हमारी कुल देवी को। चलो गिरना नदी आप देख सकते हो कि कितना पानी आ गया है, वो भी आता है ना, ये तो सब बारिश का पानी है, ये बारिश का पानी है। इधर तो पूरा साफ पानी छोड़ दिया ना, पूरी नदी भर जाएंगी। चला तुम्ही दादा माहिती देतोय, मम्मी मोकळी बसलेली आहे, खूप एन्जॉय करत जाते आणि दादा बोलतोय। आता किती छान हिरवगार वातावरण आहे, हे पाऊस पडल्यामुळे इथं खूप जास्त हिरवगार वातावरण होऊन जातं आणि खूप मजा येते। इकडे गाई म्हशी इथं गवत चारता, माणसांना खूप मजा येते कारण शेतकरी माणसांना अन्नधान्यासाठी पाणी पण सुद्धा भेटून जातं। हे पाहिजे तुम्ही बघू शकता की गाई आता काही खाती आहे गवत। इथं महादेव मंदिर पण आहे, पण ते जरा लांब आहे त्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल। आणि इथं खूप भारी मजा येते, हवा चांगली येते कारण इथं निसर्ग पुरा हिरवा। वीट बनवायचं सुद्धा काम चालू असतं। इथं एकदम मोठे मोठे धान्याचे मार्केट आहे, एकदम मोठे इथं बघून स्टोरेज करायचं धान्य आहे। शेत किती छान भरडलंय, मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं। आपल्याला सुद्धा अन्नधान्य खायला भेटतं। इथं आता प्लॉट बनवायचं काम चालू आहे शेतकऱ्यांचं, बघू शकता की तुम्ही इथं किती जास्त अन्नधान्य आहे। बंगला बघा शेतकरी राजा किती मोठा मोठा आहे, बघा किती डाळिंबाचे बाग आहे। आमच्या कुलदेवीचं गाव, तर आता आपल्याला देवीला जायचं ते तर तुम्ही सर्व गाव बघून घ्या जाता जाता हे गावचं आमच्या देवीचं। हे बघा बत्त्याचं स्टॉल आहे, तिथं खूप जास्त बत्ता दिसून राहिला। इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। आता आम्ही थांबलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय पण पडून घेऊया। चला आपण आता जाऊया, बघत जाऊ। ती बघा छान नदी आहे। आता पेशल बघता येत नाही। आगाव जायचं वरती खाली आहे बरं, मला बस तिथे आम्ही गाडी चालू केली तर ती पडशीलच पकडून देऊ। आता आम्हाला जाता आम्हाला चंदनपुरी आम्हाला लागलेली आहे। आम्ही आता खाली आलेलो आणि इथं पाणी खूप जास्त आहे आणि पाऊस
तर ते तिथं खूप खेळणे आणते, पण आम्ही आता तिथं नाही जाता. आम्ही आता शेवगावच्या देवीला यशगावच्या देवीला जाता आणि इथे रस्ते खूप खराब आहे. इथे रस्ते खूप खराब असतात. इथे जास्त लोक येत राहतात. इथे जरा रोड खराब होऊन गेलेले आहे, तर आता लोकांनी हा रोड आता बनवायला सुरू करून दिलेला आहे. तिथं खूप सारे लोक येतात जत्रेत, यामुळे यावेळेस आता रस्ता जरा मोठा करणार आहे. तर आपण आता बोलता बोलता आपल्याला मंदिर लागलंच आहे चंदनपुरीचं, ते पण ते गोल्डन आहे ना. येळकोट येळकोट जय मल्ला. आता आपण माते इथं बघू शकता तिथली जत्रा. इथं आलं की लई प्रसन्न वाटत असतं आम्हाला. आता मी तुम्हाला चंदनपुरी गाव दाखवतो, नका तुम्ही बघा. इथं बाणाईचं मंदिर आहे, हे बघा आलं बाणाईचं मंदिर. बाणाई माताचा माहेर. तर मी तुम्हाला शिवाजी महाराजांचा पुतळा दाखवतो. चला आता आपण चंदनपुरी गाव बघत बघत जाऊया आता कुलदेवीला. यशगावच्या मंदिरला एंट्री घेत आहोत. छान हे बघ इकडे छानशी झाडं, इकडे मस्त गारवा हवा बी आहे. आता मंदिर येते, त्याला आपण बघतच जाऊया सगळं. फायनली मंदिर आलेलेच आहे. इथे छान किराणा दुकान आहे. चला आता आम्ही आलेलो इथे देवाच्या मंदिरात. थोड्या वेळात मी पूजेचा पण व्हिडिओ टाकणार आहे. ही बघा आमची यशगावची देवी.